28 जानेवारीची ती सकाळ. वादळाच्या वेगानं काम करणारे, पहाटेच दौरा सुरू करणारे अजितदादा नेहमीप्रमाणे त्या दिवशी सभेसाठी निघाले. लोकांशी संवाद साधण्यासाठी जात असतानाच बारामतीत त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंतचं राजकारण हादरलं. दादांच्या मृत्यूची बातमी कळताच बारामतीचं तर काळीजच चिरलं गेलं आणि ती सकाळ अख्ख्या महाराष्ट्रासाठी अशुभ ठरली. कारण महाराष्ट्राच्या मनामनात ठसा उमटवणारा, तडफदार, दिलदार आणि सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्रानं कायमचा गमावला. अजितदादांचा झंझावात बारामतीच्या मातीत कायमचा विसावला. राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. दादांशिवाय हा पहिलाच वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हटला की शरद पवार आणि अजित पवार हे दोन चेहरे लगेच डोळ्यासमोर येतात. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. सर्वांचेच डोळे दादांच्या आठवणीनं भरून आलेत. शिवसेना फुटली आणि 2 गट झाले. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार यांच्या नेतृत्वातील पक्षानं भाजपची साथ दिली. हा पक्ष महायुतीत सहभागी झाला. त्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही राष्ट्रवादीचे वर्धापन दिन साजरे झाले. मात्र जानेवारी महिन्यात बारामतीजवळ विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्यानं अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला. पवार कुटुंबातील व्यक्तीच्या डोळ्यातील अश्रूंना तर कित्येक दिवस खळ नव्हता. अजित पवारांच्या निधनानंतर ज्यांचं सर्वस्व हरपलं त्या सुनेत्रा पवार दुःख बाजूला सारून पक्षाच्या पाठीशी भक्कम उभ्या राहिल्या आणि कार्यकर्त्यांना सांभाळत धीर देत पक्ष ताकदीनं उभा केला. आज वर्धापन दिनी अजितदादांच्या आठवणीत त्या व्याकुळ झाल्यात. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची 27 वर्ष पूर्ण करतोय. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेनं पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे असं त्यांनी लिहिलंय. पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजितदादा आपल्यात नाहीयेत. सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तरी कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, असंही सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलंय. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापन दिनी दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन आणि स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूयात, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. सुप्रिया सुळे यांनी वर्धापन दिनानिमित्त भावना व्यक्त केल्यात. आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा 27वा वर्धापन दिन. आजच्याच दिवशी आदरणीय पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली होती. गेल्या 2.5 दशकांहून अधिक काळ आपण देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीत सक्रिय योगदान देत आलोय. स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेला 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा विचार आपल्या कामाचं सूत्र आहे. आपली निष्ठा महाराष्ट्राच्या प्रागतिक विचारधारेशी तर बांधिलकी येथील जनतेशी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा वैचारिक वारसा कायम ठेवण्याचा आपण कसोशीनं प्रयत्न केला आणि यापुढेही करू असं म्हणत त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि शुभचिंतकांचे आभार मानले. अजित पवार राजकारणातील हरहुन्नरी नेता, तळपती तलवारच. प्रशासनावर ज्यांची भक्कम पकड होती, तडफदार, दिलदार, जबाबदार, दिलखुलास, हजरजबाबी असं त्यांचं अनेक पैलू. कित्येक दशकात असा एक नेता होतो असं व्यक्तिमत्व म्हणजे अजित पवार. महाराष्ट्रानं त्यांना दादा मानलं होतं. अख्खा महाराष्ट्र त्यांना आपुलकीनं दादा म्हणायचा. कारण तसंच आपुलकीचं नातं अजित पवारांनी नागरिकांशी निर्माण केलं होतं. गालावर हात फिरून तू कसा आहेस, काळजी घे. ताफा रस्त्यावर थांबून सामान्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबाला भेट देणारा, मुलाच्या हातात चॉकलेट भरून गोड पप्पी घेणारा, चुकीला चूक म्हणून दरडावून सांगणारा आणि पुन्हा प्रेमाने समजून सांगणारा, तुला कधीही अडचण आली तरी थेट फोन कर असं सामान्य कार्यकर्त्याला बळ देणारा अजित पवारांसारखा नेता पुन्हा होणार नाही ही भावना आज प्रत्येक नागरिकाची आहे. असे अनेक वर्धापन दिन राष्ट्रवादी साजरे करत राहील, आपल्या परीनं पुढे चालत राहील. पण दादांची कमी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात कायम खलत राहील. कारण दादा म्हणजे फक्त नाव नव्हतं, दादा म्हणजे विश्व होतं. आपला लाडका दादा आणि दादांचा विकासाचा वादा बारामतीसह महाराष्ट्र कायमच मिस करत राहील. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.